आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्हा परिषद महायुतीची सत्ता येणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळं सध्या उत्सुकता आहे ती सांगलीत काय होणार, कारण महाविकास आघाडी आणि महायुती दोघांची आकडेवारी जवळजवळ समान झाली आणि एक फक्त जिल्हा परिषद सदस्य जिकडे जास्त त्यांचा अध्यक्ष होणार किंवा जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात येणार हे नक्की आहे. ते नेमकं महाविकास आघाडीची काय स्थिती आहे तर शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 18 सदस्य, काँग्रेसचे 11 आणि एक शिवसेना उबाटा म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा असं 30 जण सध्या महाविकास आघाडीकडे आहेत. आणि महायुतीकडे भाजपचे 16, राष्ट्रवादी अजित पवार गट 6, शिवसेना शिंदे गट 7 असे मिळून महायुतीकडे आहेत 31. म्हणजे त्यात रयत क्रांती 1 आणि जनसुराज्य शक्ती पक्षी 1 असे मिळून आहेत 31. पण हे सगळे आत्ता जसं कोल्हापुरात जनसुराज्य, शिवसेना, राष्ट्रवादी सगळे एक होऊन सत्ता स्थापन करणार, तसं सांगलीत शक्यता कमी झालेली आहे. कारण तिथं शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू केलेत. राज्य पातळीवर सध्या दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण संदर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत. अगदी दिल्ली पातळीपर्यंत या हालचाली सुरू आहेत. त्यामुळं तोच धागा पकडून जयंत पाटील यांनी सांगली याची सुरुवात, म्हणजे मूळ तसं कोल्हापुरात तिची सुरुवात झाली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला आणि दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र निवडणूक लढवली गेली आणि अतिशय चांगलं यश सुद्धा मिळवलं. सेम तेच तिकडं आता सांगलीत होण्याची चिन्ह आहेत. सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी एक होणार हे जवळजवळ नक्की आहे. तसं झालं तर मात्र महाविकास आघाडीचा अध्यक्ष होणार हे नक्की आहे. फक्त अजित पवार गटाची अट एकच आहे की आम्ही ज्यांच्याबरोबर जाऊ आम्हाला अध्यक्षपद पाहिजे. खरं तर 6 सदस्य आहेत आणि दुसरीकडे भाजपचे 16 आहेत, ते त्यांना अध्यक्षपद देणार नाहीत. आणि शरद पवार गटाचे 18 सदस्य आहेत. त्यामुळे 18 सदस्य असताना 6 सदस्य असलेल्यांना अध्यक्षपद कसं मिळेल. त्यामुळे त्रांगडं वाढलं असलं तरी सध्या जयंत पाटील यांची जी काय राजकीय खेळी सुरू आहे त्यातून काय चमत्कार होणार. 30 आत्ता आहेत, 30चे 36 व्हायला वेळ लागणार नाही. अजित पवार गटाचे 6 त्यांच्यासोबत आले तर 36 होतील आणि एकतर्फी सत्ता येईल महाविकास आघाडीची, अर्थात दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची, आणि सोबत असेल उबाटा. दुसरीकडे भाजपसोबत सध्या ना शिवसेना यायला तयार आहे ना राष्ट्रवादी. त्यामुळे भाजप सध्या एकाकी पडलाय. ते का, त्याला कारण आहे महापालिकेतलं राजकारण. भाजपला 2 नगरसेवकांची गरज होती. शिंदे सेना तयार होती, उपाध्यक्ष उपमहापौर पद द्या, आम्ही तुमच्या सोबत येतो. पण शेवटपर्यंत चर्चेत गुंतून त्यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीला सोबत घेतला आणि राष्ट्रवादीला उपमहापौर पद दिलं. तोच राग आता शिंदे सेना इथं काढते, कारण महापालिकेत आम्हाला तुम्ही फसवलं अशी एक चर्चा सुरू झाली, असा आरोप शिंदे सेनेचा आहे. त्यामुळं आता भाजपबरोबर जाण्यामध्ये फारसा रस शिंदे सेना दाखवत नसल्यामुळं भाजपची मोठी अडचण झालेली आहे. रयत क्रांती, जनसुराज एक जागा आहेत, ते कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार हे नक्की आहे. म्हणजे भाजपचे 16 अधिक हे 2 18 सदस्य होतील. पण पुढचे जे काय शिंदे सेनेचे 7 आणि अजित पवार गटाचे 6 हे जे 13 सदस्य आहेत ते मिळवण्यासाठी भाजपचं प्रचंड प्रयत्न सुरू आहेत. राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, मुंबई पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण जिल्हा पातळीवर जे काय सुरू आहे राजकारण, त्यामुळं मात्र नाराजी निश्चित आहे. ही नाराजी आहे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर अधिक नाराजी आहे, कारण महापालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला फारसे विचारात घेतलं नाही असा आरोप आहे. त्यामुळे महापालिकेचा राग सध्या जिल्हा परिषदेत शिवसेना काढताना दिसत आहे. खरं तर म्हणजे सर्वसाधारण महिलांसाठी हे जिल्हाध्यक्षपद राखीव आहे. मग उपाध्यक्षपद असेल किंवा पुन्हा
बांधकाम समिती सभापती असेल, असं अनेक महत्त्वाची पदं आहेत. त्यामुळे आता अध्यक्षपद कुणाला याचा जेव्हा विचार होईल तेव्हा निश्चितपणे सध्या तरी प्रमुख दावेदार हा राष्ट्रवादी शरद पवार गटच असणार आहे, नक्की आहे. काँग्रेस त्यांच्या सोबत आहे. ते सत्तेत आले तर त्यांनाही मोठं पद द्यावं लागेल, कारण 11 सदस्य काँग्रेसचे आहेत. ताकदीनं जयंत पाटील, विशाल पाटील खासदार आणि विश्वजित कदम आमदार या तिघांनी अतिशय ताकदीनं जागा आणलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात एकीकडं महायुतीचा झेंडा फडकत असताना सांगली जिल्ह्यात त्यांनी चांगलं यश मिळवले. कोल्हापूर जिल्ह्यात आमदार सतेज पाटील यांनी यश मिळवले. त्यामुळे किमान पश्चिम महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्यात तरी काँग्रेस दिसते, शरद पवार गट दिसतो. त्यामुळे आता चमत्कार काय होणार? चमत्कार हाच होण्याची शक्यता आहे की जसं राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याची चिन्ह आहेत, तसं कोल्हापूर पाठोपाठ सांगली जिल्ह्यात ही दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याची चिन्ह अधिक आहेत. तसं झालं तर कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा अध्यक्ष होईल. मग तो राष्ट्रवादी शरद पवार गट की अजित पवार गट हा गौण राहील, पण अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल सांगली जिल्हा परिषदेचा, आणि उपाध्यक्ष होईल तो सुद्धा एकतर काँग्रेसचा असेल किंवा दोन्हीपैकी एका राष्ट्रवादी पक्षाचा. सध्या तरी ज्या पद्धतीनं हालचाली सुरू आहेत, चमत्कार सुरू आहेत, तो पाहता जयंत पाटील यात बाजी मारण्याची चिन्ह अधिक आहेत. पण असं होऊ नये यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. शिंदे सेनेबरोबर चर्चा सुरू आहे. आमदार सुहास बाबर यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे पक्ष एक असला तरी इतर राष्ट्रवादीचे गट अनेक आहेत. जे विलासराव देशमुखांचा गट आहे, अजित घोरपडेंचा गट आहे, माजी खासदार संजय पाटील यांचा गट आहे, शिवाजीराव नाईकांचा गट आहे, जे जरी भाजपमध्ये असले तरी त्यांचा एक गट आहे. या सगळ्यांशी चर्चा सुरू आहे. प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा मोठ्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाला समाधान करणं शक्य नाही. त्यामुळे आणखी 8 दिवस भाजपच्या वतीनं प्रचंड प्रयत्न केले जातील की सत्ता आपल्या सोबत ठेवण्याचे. 31 अगदी काटावर आहे, म्हणजे फार मोठं बहुमत नाही. जरी भाजप यात यशस्वी झालं तर 31 जागा सोबत असतील. पण दुसरीकडं जयंत पाटील यांची राजकीय खेळी यशस्वी झाली तर त्यांच्याकडे 36 सदस्य असतील. त्यामुळे आता काही वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यात 30 काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आणि 30 भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाची आली होती. त्यांनी एकच जागा जनसुराज्य पक्षाची आली होती आणि या एका जागेवर जनसुराज्यनं 5 वर्षी उपाध्यक्षपद मिळवलं होतं. तीच खेळी आता होऊ शकते. एक जागा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून तर अजित पवार गट आता अध्यक्षपदाची मागणी करतोय 6 जागावर. दुसरीकडे शिंदे सेना रुसलेली आहे भाजपवर, कारण महापालिका निवडणुकीत दगा दिलेला आहे भाजपनं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला गृहीत धरू नका, आम्हाला निर्णय आम्ही घेऊ शकतो. याचा अर्थ मुळात जिल्हा पातळीवर कोण नेते काय बोलते याला फारसं महत्त्व नाही, कारण एकदा मुंबईतनं फरमान आलं की यांच्याबरोबर जावा तर त्यांच्याबरोबर जावं लागेल. तिथं नाही म्हणण्याची ताकद, नाही म्हणण्याचं धाडस कुणाच्यातही सध्या नाही, कारण राज्यात सध्या एकतर्फी सत्ता सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी जयंत पाटील यांचा करिश्मा दिसतोय, पण मुंबईतनं आदेश आलाच तर भाजपच्या सोबत शिंदे सेना जाईल, अजित पवार राष्ट्रवादी गट जाईल. 2 दिवसात या हालचाली होतील. सध्या तरी ती मानसिकता अजित पवार गटाची दिसत नाही. ते शक्यतो जयंत पाटील यांच्याबरोबर जाण्याची मानसिकता दिसते. पण अध्यक्षपद जर भाजपनं दिलं तर ते सुद्धा भाजपबरोबर जाऊ शकतात. मग शिंदे सेनेचे काय करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकूणच घोळ वाढलाय. काहीतरी नवीन ह्यातनं होणार. नेमकं काय होणार 2 दिवसात निश्चितपणे ठरेल. पण सध्या तरी सत्तेची सूत्र ही जयंत पाटील यांच्या बाजूने जाताना दिसत आहेत. आता चंद्रकांत दादा पाटील काय जादू करणार, काय चमत्कार करणार यावरच सांगलीचा अध्यक्षपद अवलंबून राहणार आहे. सांगली जिल्हा परिषदेची सत्ता कोणाकडे हे अवलंबून राहणार आहे. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.
आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.